की एकाच घर क्रमांकावर खूप साऱ्या लोकांचं यादीत नाव दिसत आहे, काय हा प्रकार आहे? मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टोटल मतदान हे 3 लाख, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 3,14,000 हे मतदान हे हिंगणा विधानसभा क्षेत्रात दर्शवलेलं होतं. त्यानंतर झालेल्या 6 महिन्यानंतर जे निवडणूक विधानसभेची झाली त्या निवडणुकीमध्ये तेच मतदान 4,47,000 झालं. म्हणजे 1,35,000 ते 34,000 जवळपास एवढं मतदान 6 महिन्यामध्ये वाढलं. आणि हे जे वाढलेलं मतदान आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना आश्चर्य म्हणजे चकित करणार आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान ह्या 6 महिन्यात आलं कुठून, हा फार गहन विषय आहे. त्या संदर्भात वारंवार आपण सन्माननीय तहसीलदार आणि SDO साहेबांना सुद्धा विचारणा केल्या. त्याबाबतचा संपूर्ण रिपोर्ट्स आम्ही सन्माननीय काँग्रेसचे जे नेते आहेत आपले राहुलजी गांधी यांना सुद्धा ते पाठवण्यात आलं. त्यांनी सुद्धा तो मुद्दा फार गंभीर्याने घेऊन हिंगणा विधानसभा क्षेत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या चॅनलवरती सुद्धा आलेला आहे की ज्या लोकसभेला 3,14,000 मतदान आहे ते एकाएकी 6 महिन्यामध्ये 4,47,000 झालं कसं केला. त्यांचं यावर काय म्हणणं? आम्ही रितसर त्यांना निवेदन दिलेलं आहे आज व निवडणूक आयोगातर्फे जे प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या त्याची बाकायदा नगर परिषद कार्यालयासमोर निवडणूक आयोगासमोर आम्ही बाकायदा होळी केलेली आहे त्याची. कारण की विषय असा आहे की ज्या प्रभागामध्ये जे नाव आहे त्या प्रभागात ते लोक राहत नाही, ज्या प्रभागातले लोक राहतात त्या प्रभागातल्या लोकांचे तिथे नाव नाही आहे. म्हणजे लोकांचे नाव बाहेर गेलेले जे रहिवासी आहे, कॉलेजचे स्टुडंट, आणखी अदर लोक ज्यांना लोक सुद्धा ओळखत नाही असे हजारो नाव प्रत्येक प्रभागामध्ये टाकण्याचे काम या निवडणूक आयोगातर्फे करण्यात आलेलं आहे. दोषी प्रशासन आणि शासन ह्या दोघांच्या संगनमतामुळे हे कट कारस्थान म्हणा, हे संविधानाची हत्या म्हणा, हे करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. माझं नाव विलास वसंतरावजी लक्ष्मी भागवत आहे. माझं राहणं प्रभाग 5 मध्ये आहे, वाना डोंगरी. हे 2 दिवसा अगोदर माझ्याकडे यादी आली आहे आणि आता आखरी दिवस होता. ठीक आहे, ह्या यादीचा मी अभ्यास केला की आता ते CO जो म्हणत होते की बाबा 3चे 4 मध्ये करा, 4चे 5 मध्ये करा, हा तर वेळच नाही भेटला का की आजच्या लास्ट डेट होती. आता आम्ही अभ्यास हा केला की बाहेरचे होतं किती आहे, तर आम्ही अभ्यास केला तर 428 पासून तर 532 पर्यंत हे घर क्रमांक 1 आहे. ठीक आहे, आता घर क्रमांक 1 आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण घर क्रमांकामध्ये 1 मध्ये नावं सेम पाहिजे ना, नावं सेम पाहिजे. जसं आता माझं नाव विलास भागवत आहे तर विलास भागवत, मंजू भागवत, भावेश भागवत, आलोक भागवत असे नावं आले पाहिजे. पण इथं लफडा हा आहे की नावं सगळ्याची अलग अलग आहे. सगळ्याची वय किती आहे, 24, 28, 22, 36 अशी वय आहे. तर मग हे आले कुठे? अरे नाव तर मॅच झाले पाहिजे ना. ठीक आहे, हा एक प्रश्न. दुसरा एक प्रश्न आहे की मेघेचे 11 घर आहे आमच्या प्रभाग 5 मध्ये. तर कधी कधी हा एक प्रश्न पडते मला की त्या खांबल्यावरचं घर तर विकून इतर तर नाही आले प्रभाग 5 मध्ये. ठीक आहे, हा एक होऊ शकते आले असेल, पण नावं तर सेम ठेवा. ते नाव सेम नाही आहे. इथे आहे मेघ्या ममता विलासराव, मेघे राहुल अशोक, म्हणजे कुठं काही संबंध नाही. कधी भावाच्या असतं तर ताईचं नाव पाहिजे, ताईच्या नंतर बाबाचं नाव पाहिजे, असं नाव पाहिजे ना. इथे मॅच नाही होत आहे. म्हणजे 100% तो अधिकारी असेल, कर्मचारी असेल. ठीक आहे, हा एक मोठा उद्देश. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे आहे की ह्या यादीमध्ये झोल तर आहेच, 132 190 होत आहे. हो, अरे शरम लागायला पाहिजे. त्या चुनाव आयोग जो बनवते त्याला शरम लागली पाहिजे का आपण का करत आहोत, का नाही करतो. म्हणजे कुठंतरी काही तर करा. म्हणजे पुन्हा झोल दिसत आहे. झोल म्हणजे कोणी पाहू शकतं. जाधव म्हणजे एका घरी 2-2, 3-3 नावं दिलेले आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न झाला. त्यात जे तुम्हाला सांगितलं मी 90 नावं ते दिले आहे, ते आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे आहे की मेघे खांबल्यामध्ये राहते ना, प्रभाग 5 मध्ये कशी आली ते.